सहज शब्दांचे सजती मुखी तुझी नाम येती हात चरणांशी झुलती भक्ती तुझी करण्यात देवा आज सर्वांग स्फूर्ती श्री गणेशाच्या चरणी सर्वतम नतमस्तक होतं हिंदवी स्वराज्याचे तीनही संस्थापक राजमाता जिजाऊ राजे शिवछत्रपती व राजे शंभू यांना मानाचा त्रिवार मुजरा तमाम क्रीडा रसिकांची मान्यवरांची आयोजकांची आणि खेळाडूंची रजाबंदी समजून आजच्या समालोचनाची सुरुवात करतोय। अर्थातच श्रद्धांजली चषक 2025-26 आणि या दरम्यान स्पर्धेचा तिसरा दिवस उद्घाटनीय सामना आपल्याला पाहायला मिळतोय। एकीकडे आपण पाहतोय वंजारवाडी टीम आणि त्याच्या विरोधात यंगस्टार हेदवली या दोन संघ सध्या मैदानात पाहायला मिळत आहेत। अगदी जबरदस्त एक काटेकी टक्कर सुरुवातीपासून पाहायला मिळतीये। चांगला बॉल सध्या या ठिकाणी पाहायला गेलं तर परंतु सिंगल कन्वर्ट केले। सलामीची जोडी आपण पाहतोय रुपेश आणि प्रसाद। रुपेशच्या बॅटमधून एक सिंगल आली। तदनंतर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती असलेला गणेश सध्या स्ट्रायकर एंड वरती प्रसाद जाज्वल्य अगदी हिदवली टीमचा पाठीचा कणा म्हटला जातो। परंतु या ठिकाणी अगदी मागे स्वतःच्या शरीराला झोकून दिलं तदनंतर मात्र फटका जरूर केला गेला परंतु या क्षणी चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल ती वंजारवाडी टीमची। आणि दरम्यान या ठिकाणी दोन धावींच्या मदतीने टोटल मात्र काहीशी पुढे सरकते 3 आकड्यावरती। दोन धावा या बॉलवरती जरूर पाहायला मिळाल्यात। गोलंदाज गणेश पुन्हा एकदा सज्ज। चांगला फटका उचलण्याचा प्रयत्न अगदी सिलियॉन रिजन मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं सिंगल आली आहे। यावेळी प्रसादच्या बॅटमधून सिंगलच्या मदतीने 4 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत। मॅनेटरी पॉवर प्लेचा षटक आहे। 4 षटकांचा सामना आहे। या सामन्यामध्ये बरंच काही तुम्हाला सुरुवातीला दिसून येईल। एक उत्तम दर्जाचं षटक सुद्धा पाहायला मिळते अद्यापपर्यंत मी तर म्हणेल। चांगली गोलंदाजी गोलंदाज गणेशच्या माध्यमातून सकाळचं वातावरण आहे। भले 11 वाजले असतील परंतु अजून धुका हटताना थोडीशी तकलीफ आहे आणि त्यानंतर बॉलला ट्रॅव्हल करण्यात थोडंसं अपयश सुद्धा येत आहे बॅट्समन लोकांना। परंतु यावेळी जर पाहायला गेलं तर आउटसाइड द ऑफ स्टंप इट इज वाईड। वाईडच्या मारणे एक बोनस धावफलकावरती जरूर पाहतोय आपण। अद्यापपर्यंत 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात। षटक क्रमांक प्रथम यावेळी पाहायला मिळेल। चांगला फटका रुपेशच्या बॅटमधून बॉल मात्र थांबणार नाहीये। बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट। येतोय बिगेस्ट सिक्सर दिवसातला पहिला षटकार आजचा आपण पाहतोय। अगदी आपण पाहायला गेलं तर सोमजाई क्रिकेट संघ सावले आयोजित आजची ही स्पर्धा अर्थातच युवा नेतृत्व आदरणीय केतन धुले आणि त्याच समेत आपण पाहतोय माजी उपसरपंच मोहनजी धुले यांच्या विद्यमानाने चालू असलेली आजची ही स्पर्धा आहे। या स्पर्धेचं वैशिष्ट्य फार मोठं आहे। अगदी काल 2 दिवसात आपण पाहिलं पहिल्या दिवशी आंबोट संघाने दिवस गाजवला कालच्या दिवशी धुलेवाडी टीमने दिवस गाजवला आणि या सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये आंबोट संघ जाऊन पोहोचले अंतिम सामन्यात दस्तक देण्यासाठी। वाईडचा इशारा पुन्हा एकदा रणनीती चुकली गोलंदाजाची दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते। थोडं प्रेशर क्रिएट झालं। मी म्हटलं होतं की पहिले 3 बॉल अचूक फेकले आणि ज्या चुकीची यंगस्टर एदवली टीम वाट पाहत होती ती चुकी मात्र समोर आली वाईट। तदनंतर मात्र रुपेशच्या बॅटमधून आलेला षटकार सामन्याचं गणित मात्र थोडंसं उंचावतंय। चांगला बॉल इथे सटीक लेंथ लाईनची गोलंदाजी पाहायला मिळते। अद्यापपर्यंत 5 बॉलची फेकी पाहायला मिळाली। धावा जाऊन पोहोचल्यात ते मात्र 12 आकड्यावरती। 12 धावा धावफलकावरती लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर। मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक मात्र या ठिकाणी संपुष्टात येताना दिसेल। चांगला बॉल अचूक टप्पा यावेळी आपण पाहतोय राईट हँड ब्लॉकर त्याचा वापर केला गेला आणि तदनंतर बॉल कीपरच्या हातात विसावलाय। दरम्यान पहिलं षटक या ठिकाणी संपलं आणि पहिल्या षटकाच्या अंती कोणतंही नुकसान नसताना 12 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात।
KTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घरबसल्या प्रेक्षकांपर्यंत पर्वणी पाहायला मिळते. तमाम क्रीडा रसिकांच्या गळ्यातलं ताईत सध्या बनलेलं KTC लाईव्ह अर्थातच क्लॅरिटी आणि क्वालिटी यांचा संगम अजिंक्य पवार यांनी पाहिलेलं स्वप्न अगदी सत्यात उतरवलं आणि अर्थातच आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आज तमाम प्रेक्षकांपर्यंत KTC लाईव्ह जाऊन पोहोचत आहे. एक चांगलं प्रक्षेपण थेट प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी दाखवलं जाते. आज जर विचार करायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहतोय ना की अनेक ठिकाणी कर्जत तालुक्यात स्पर्धा चालू आहेत आणि या स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज करण्याची क्षमता मात्र अजिंक्य पवार यांच्या टीमने जरूर दाखवली आहे. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय सांघिक कुड्यातलं दुसरं षटक गोलंदाज दिनेश आपण पाहतोय दुसरं षटक प्रगती पथावरती आलाय. पहिलाच बॉल यावेळी दिनेशच्या माध्यमातून सिंगल पाहायला मिळतीये. चांगला फटका अगदी अकलेचा बुद्धीचा वापर केला होता परंतु इथे फटका सजवण्यात ताकद कमी पडली. अगदी फ्रंट फूट वरती येऊन खेळले गेले. व्हाईट लाईन क्रॉस करत असताना या बॉलला छेडला गेलं जरूर आणि तदनंतर पहिला झटका यावेळी लागला गेलाय तो मात्र रुपीजच्या स्वरूपात टीम हेदवलीला यंगस्टार हेदवली आपल्याला पाहायला मिळते. परंतु या क्षणी जर पाहायला गेलं तर एक चांगला परफॉर्मन्स अगदीच मागच्याच हप्त्यात आपण जर पाहायला गेलं रविवारच्या दिवसातच आपण पाहतोय अगदी अंतिम सामन्यापर्यंत मजल दिली होती बिरदोलीच्या मैदानावरती. हाच तो संघ आहे ज्यांनी मात्र एक जबरदस्त जमेची बाजू सध्या म्हणावी लागेल. परंतु अजूनही प्रसाद मैदानावर आहे ज्या प्रसादने अगदी बिरदोलीचं मैदान गाजवून सोडलं होतं. आपल्या बॅटिंग लाईनने बॉलिंग अटॅक फार सुंदर होता पाहायला गेलं तर. परंतु या क्षणी दुसरं षटक आलंय. दिनेश सुद्धा अगदी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या बॉलवरती सिंगल दिल्याच्या नंतर त्याने रुपेश नावाचा सलामीवीर ज्याच्या बाटमधून कणकणीत षटकार अगदी मिडविकेटच्या डोक्यावरून पाहायला मिळाला होता त्याला परतीचा प्रवास करायला भाग पडलाय. भले गणेशने मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळताना काहीसं योगदान कमी दिलं परंतु सांघिक कोड्यातलं तिसरं षटक सचिन गोलंदाज प्रगतीपथावर. क्रिकेटचा विश्व आहे मित्रांनो. कधी कधी या पंक्तींचा क्रिकेटमध्ये वापर करावा लागतो साम दाम दंड भेद. परंतु या क्षणी सध्या फार चांगली बॅटिंग लाईन आणि गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला फटका यावेळी जरूर सजवलाय. इथे मात्र प्रसादच्या बॅटमधून येतील 4 धावा. आंतरट आणि त्याच्या विरोधात उंबरकांड दोन्ही टीमचे कॅप्टन आपण जर उपस्थित झाला असाल तर मध्यंतराला आपला टॉस केला जाईल याची नोंद घ्या. आंतरट आणि उंबरकांड दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहायचंय. 21 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चांगला बॉल यावेळी मात्र पंचांचा वाईडचा इशारा अतिरिक्त बॉलला बाउन्स केलं गेलं आणि या ठिकाणी वाईडचा इशारा जरूर दिलाय. वाईडच्या मदतीने आपण पाहतोय या ठिकाणी एक बोनस धावफलकावरती जरूर पाहायला मिळेल. 22 धावा अद्याप धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगला फटका यावेळी बॅक वरती जाऊन अगदी फटका खेळला गेलाय आणि त्याच्यानंतर हा बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल डीप फाईन लेग रेझर मधून 4 धाव्यांसाठी आणखी एक प्रसादच्या बॅटमधून कणकणीत चौकार. चौकाराच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले 26 या आकड्यावरती. 26 धावेच्या मदतीने मात्र काहीशी आगेकूच चालू आहे.
अद्याप पर्यंत पाहायला गेलं तर तिसरं षटक प्रगती पथावरती वंजारवाडी टीमचं. आंतरट आणि उंबरखान दोन्ही टीमचे कॅप्टन, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपणास विनंती आहे, मध्यांतराला आपला टॉस केला जाईल याची आपण नोंद घ्या. पुन्हा एकदा चांगला फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, उचलणार फेक करणार. तत्पूर्वी एकच धाव कंप्लीट झाली आहे. या सिंगलच्या मदतीने मात्र काहीशी आगेकूच पाहायला मिळतीये. 27 धावा धावफलकावर. समीकरण आता बदलत आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या केवळ 12. तदनंतर दिनेशने सुद्धा एक चांगली गोलंदाजी करत धाव संख्येला काहीसा ब्रेक दिला, ज्याने मात्र पाहायला गेलं तर मला वाटते काहीशा 5च धावा त्याने खर्च केल्या होत्या. परंतु हे षटक आता महागडं ठरलंय. सचिन नावाचा हा गोलंदाज आपण पाहतोय, त्याच्या गोलंदाजीवरती प्रसादच्या बॅटमधून 2 चौकार 1 वाईट हे समीकरण पाहायला मिळालंय. अद्यापपर्यंत पाहायला गेलं तर 3 बॉलमध्ये त्याने तब्बल 10 धावा खर्च केल्यात. धाव संख्या जाऊन पोहोचल्या ती 27 या आकड्यावरती. फार चांगला बॉल, अगदी अचूक टप्पा. राईट हँड ब्लॉकर सातत्यपूर्ण आम्ही सांगत असतो की राईटी ब्लॉकरला जेव्हा बॉल फेकला जातो ना त्यावेळी फार मोठं समीकरण असतं, जिथे मात्र परफेक्ट टायमिंग म्हणजे किरण पवार स्टाईल ब्रँडेड सिक्सर खेचायचा असतो, हेलिकॉप्टरला गवायचं असतं. परंतु या क्षणी जर पाहायला गेलं तर यष्ट्यांच्या थोडा बरोबर लाईन मध्ये हा बॉल पाहायला होतो. चांगला पटका पुन्हा एकदा आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग, अतिशय चांगली फिल्डिंग आता यावेळी पाहायला मिळते. सिंगल वरती रोखलाय, सिंगलच्या मदतीने टोटल पुढे जाते 28 या आकड्यावरती. प्रसाद सध्या मी म्हटलं होतं ना, वन मॅन आर्मी आहे यंगस्टार एदवले टीमचा. हा अगदी ज्वाज्वल्य खेळाडू पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून सिक्सर जरूर आलाय. शेवटचा बॉल शिल्लक होता, थोडंसं अपयश जरूर येत आहे आणि या बॉलवरती षटकार आला. षटकाराच्या मदतीने 34 धावा, कारण सचिन गोलंदाज फार महागडा ठरलाय सध्या तरी या ठिकाणी म्हणायला गेलं तर. 2 षटकांमध्ये आल्या होत्या काहीशा 17 धावा. बॉल पाठवा. 2 षटकांमध्ये आल्या होत्या 17 धावा आणि या षटकामध्ये सुद्धा सचिनने खर्च केला 17 धावा. सतरा धावांच्या बरोबरीने आपण पाहतोय पहिल्या 2 षटकांमध्ये आलेल्या आणि आता या 17 धावा, म्हणजे तब्बल 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अगणित फटके बिरदोलेच्या मैदानावरती याच प्रसाद नावाच्या वादळाने आणले होते, परंतु आता हे वादळ सध्या मैदानावरती आहे ते मात्र सावले टीमच्या, अर्थातच समजाई क्रिकेट संघ सावले आयोजित श्रद्धांजली चषक 2025-26. चांगला फटका यावेळी मात्र सागरच्या बॅट मधून येतोय. सिंगल आली आहे. थोडंसं पाहायला गेलं तर जागेवरून खेळायचं होतं, त्याच्यानंतर फटका ताकदीनुसार सजला नाहीये. बिरदोलीच्या मैदानावरती सागर मिणमिणीच्या बॅटमधून आणखी एक दर्जेदार आपण षटकार अनुभवला होता, परंतु या क्षणी जर तुम्ही पाहायला गेलं तर संघासाठी एक जमेची बाजू आहे, ती मात्र प्रसाद नावाच्या वादळाची विकेट टिकणं. 4थं षटक आहे, प्रतीक गोलंदाजी मार्कवर आहे. फटका जरूर सजवलाय, बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. इट इज बिग सिक्सर. प्रसाद ब्रँडेड. अगदी षटकारांची रणनीती आखली जाते. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा कमतरते जरूर होत्या, परंतु नंतर या धावा अतिशय उग्रपणाने एक रौद्र रूप प्रसादने धारण केलंय मैदानात. मोठे फटके त्याच्या बॅटमधून येत आहेत. अद्यापपर्यंत आपण पाहायला गेलं
तर 2 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले आहेत. उचलण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मात्र अतिघाई केली जाते आणि यावेळी मात्र काय घडतंय, कलेक्शन चुकलं, फेकी बरोबर होती, फिल्डिंग सजली होती आणि इथे सागरला मात्र जीवदान आहे. डॉट बॉलची संगत आहे. नेक्स्ट बॉल, आणखी एक चांगला दर्जेदार फटका, गॅप शोधली की काय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होईल. सिंगल झाली आहे, डबल साठी प्रयत्नशील आणि इथे 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले 43 या आकड्यावरती. आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या इनिंग ब्रेकसाठी चांगला फटका, हा फटका मात्र अचूक, बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय प्रसादच्या बॅटमधून आणखी एक दर्जेदार षटकार. 49 धावा धावफलकावरती आहेत. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग, षटकातला शेवटचा बॉल. इनिंग साठी हा शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका यावेळी पाहायला मिळतोय. गॅपचं सिलेक्शन, चांगली फिल्डिंग, सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीसाठी प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या येथील 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने 51 धावा धावफलकावरती लागल्यात आणि विजयासाठी आता वंजारपाडी टीमला जायचंय श्रीलंकेत 52 धावा करण्यासाठी.
बॉलरसाठी जे शूज देण्यात आलेले आहेत बालचंद्र बालू दुले यांच्या स्मरणार्थ रोहन बालचंद्र दुले यांच्याकडून. बॅट्समनसाठी जे शूज पुरवण्यात आलेले आहेत ते आदरणीय लडकू हिरू दुले यांच्या स्मरणार्थ समीर लडकू दुले यांच्याकडून. या सर्व दात्यांचे मात्र या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर अगदी 2 बॉक्स समीर मारुती दुले द बॉल बॉक्स, त्यानंतर विकी कराले 1 बॉक्स, समीर दळवी 1 बॉक्स, सुनील पेंटर कडाव 1 बॉक्स यांच्याकडून पुरवण्यात आलेले आहेत. आपल्या सर्व दात्यांचे या ठिकाणी आयोजकांच्या वतीने आमच्या मंचाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. आकाश आपण पाहतोय गोलंदाजीला. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य केलंय त्या सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत. त्याचसमय त्या ठिकाणी JK कोलंबे साहेब, त्यानंतर ओमीर प्रवीण दुले, रमेशजी माळी, प्रसन्न ज्वारी व संजयजी दुले, पुंडलिक बालके व अशोक लोबी, चांदणे साहेब, राजेश शाह साहेब, JK कोलंबे साहेब सर्वांचे मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. कारण यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी देण्यात आलेलं आहे. जाऊया मॅचकडे. 52 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि सलामीची जोडी वंजारवाडी टीमची गणेश आणि त्याच्या समवेत सुनील पाहायला मिळतोय. तर गोलंदाज आकाश पहिला बॉल घेऊन आलाय. 52 धावसंख्येचं टार्गेट. प्रतिषटक 13 ची सरासरी. फटका उचलण्याचा प्रयत्न परंतु अगदी लेझी क्रिकेट सध्या गणेशच्या माध्यमातून मैदानावरती पाहायला मिळाला. सिंगल आली आहे परंतु त्याच्याही पलीकडे लेझी क्रिकेट सध्या मैदानात हेदवली टीम कडून पाहायला मिळतोय आणि ते फंबल पाहताना दुसरी धाव कन्व्हर्ट केली गेली. दोन धावेच्या मदतीने श्री गणेशा धाव संख्येचा चांगला बॉल आकाश पाहतोय आपण परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप पंचांनी दंडित केलाय. या बॉल वरती रफ्तार होता, वेग होती आणि वेगावरती स्वार होऊन मात्र गोलंदाजी जरूर केली परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप यष्ट्यांच्या अतिरिक्त बाहेर हा बॉल जरूर पाहायला मिळालाय. चांगला फटका आता गणेशच्या बॅट मधून आपण पाहतोय. अगदी कॉन्फिडन्स पहा. बॉल सीमारेखा पार येतोय. डीप एक्स्ट्रा रिजन 1 बाउंस चौकार. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सध्या आकाश कडून परंतु तितकंच सातत्यपूर्ण फिल्डिंग वरती लक्ष केंद्रित केलंय ते मात्र यंगस्टार हेदवले टीमने. आणि धावत संख्या आपण पाहतोय अद्याप 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. प्रति षटक 13 ची सरासरी राखायची आहे हे वंजारवाडी टीमला सुद्धा माहिती आहे. पुलर लेंथ लोवर फुल टॉस आणि त्याच्यावरती समाचार घेतलाय तो बॅटर यावेळी सुनीलने आलाय त्याच्याही बॅट मधून एक दर्जेदार चौकार. फार तंत्रशुद्ध सध्या बॅटिंग चालू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला जातोय कारण हे हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं की नवाज 2 38 सर्कलच्या आतमध्ये 9 खेळाडू त्याच्यानंतर 2 मात्र 38 सर्कलच्या बाहेर
असं असताना मोठे फटके खेळण्यासाठी फार मोठी संधी क्रिएट केली जाते, परंतु यावेळी सिंगल जरूर येईल. इथे पंबल पाहायला मिळालंय आणि काय घडतंय मैदानात ते पाहूयात. इथे मला वाटतं 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने पंच धावा किती द्या 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली ती अद्याप पर्यंत 14 या आकड्यावरती. सरासरीचा वरचा खेळ सध्या मैदानावरती आहे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. एक वाईड पिकला होता, चांगला फटका. यावेळी मात्र झील झालाय ड्रॉप. बाल बचावलेत. अगदी फार मोठी चुकी आहे. आज झेल होणं अपेक्षित होतं. मी तर म्हणेल षटकार जरूर वाचवलाय, परंतु आज झेल फार महत्वपूर्ण होता. इथे सिंगल आले, सिंगलच्या मदतीने पहिलं षटक संपलं आणि 16 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. माफी असावी, 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पंधरा धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अप्रतिम. यावेळी पाहायला गेलं तर एक चांगली बॅटिंग लाईन. प्रसाद आता गोलंदाजीला आहे. सामन्यातली व्यूहरचना थोडं स्पीडअप करा. त्याच समेत मी विनंती करेल आंध्र टीम आणि त्याच्या विरोधात उंबरकान टीम, चला आपण टॉस करण्यासाठी त्वरित या, विलंब करू नका. आंध्र टीम आणि उंबरकान टीम टॉस करण्यासाठी या, अन्यथा आपला सामना कमी षटकांचा खेळवला जाईल. सिंगल पाहायला मिळतीये. समीकरण बदलतंय. प्रसाद गोलंदाजीला आलाय. पहिल्या इनिंग कडे जरा जाऊया, जिथे मात्र यंगस्टर हेदवले टीमच्या धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये धावा होत्या त्या फक्त 12, परंतु त्याच्यानंतर आलेला गोलंदाज जो मात्र गोलंदाजी करताना दिसून आलाय, इथे फलंदाज होईल बाद. परतावं लागेल अगदी स्ट्रायकरच्या खेळाडूला. डायरेक्ट हिट केलं गेलं आणि पहिलाच झटका लागलाय वंजारवाडी टीमला. दुसरं षटक जे दिनेशने फेकला होता, अवघ्या 5 धावा त्याने खर्च केल्या होत्या, ब्रेक थ्रू मिळवून दिला होता, पहिली विकेट प्राप्त केली होती. परंतु या क्षणी तर प्रसाद आहे गोलंदाजीला आणि सेम पद्धतीत सेम पोझिशन पाहायला मिळते. अगदी प्रसाद जशी गणेशच्या गोलंदाजीवरती पहिल्या बॉलवरला सिंगल आली होती तशी प्रसादच्या आली आणि तदनंतर आपण पाहतो एक विकेट गमावली होती रुपेच्या स्वरूपात सेकंड बॉलवर, आणि तिथे सुद्धा आता प्रसादने सुद्धा विकेट कमावले. ती मात्र या ठिकाणी गणेश हे सलामीवीर सेम पद्धतीत आपल्याला पाहायला मिळाले. चांगला बॉल. इथे डॉटची संगता केली आहे. हा डॉट बॉल. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. पहिल्या षटकात 15 धावा होत्या. इथे परतावा लागेल याही बॅटरला. 1 मोर विकेट डाऊन. विकेट नंबर 2 बॅक टू डग आउट. इथे हवाई हल्ला जरूर चढवलाय.
क्षेत्ररक्षक तैनात येईल. डीपचा खेळाडू बॉल खाली पोहोचेपर्यंत इथे सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरी घेण्याचा प्रयत्न. धावसंख्या 17 आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे. चला अंतरट आणि उंबरकांड दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या, अन्यथा सामना कमी ओव्हरचा केला जाईल. 18 धावा या ठिकाणी धावफलकावरती आहेत. पहिलं षटक आपण पाहिला, एकदम चांगलं सुसज्ज झालं होतं ते मात्र वंजारवाडी टीमसाठी. परंतु त्यानंतर आलेला प्रसाद युटर्न दिला. अवघ्या धावा मात्र 3 खर्च केल्यात, तरी पण तुल्यबलता सामन्यात ते पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपला आणि 18 धावा या धावफलकावरती लागल्यात. जिथे पहिल्या इनिंगमध्ये 2 षटकांच्या अंती एडब्ल्यू टीमच्या 17 धावा होत्या, परंतु पुढच्या क्षणी अगदी धावता वाढता आलंय. प्रति षटक 17-17ची सरासरी पाहायला मिळाली. अगदी 34 धावांची उचल त्या ठिकाणी पाहायला मिळाली. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय सांघिक ओढ्यात आहे तिसरं षटक. गोलंदाज रामदास. चला उंबरकांड आणि अंतरट टॉस साठी आपण. शेवटचा कॉल आहे तुम्हाला. सिंगल आली, डबलला कन्वर्ट केलाय. फेकी सुद्धा थोडीशी चुकले. फिल्डिंग झाली, परंतु त्यानंतर आपण पाहतोय फेकी मात्र चुकली. इथे येतील 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते आहे. जाऊन पोहोचली ती मात्र 20 या आकड्यावरती. लेगी आम्ही चेक करतोय, लेग अंपायर पण चेक करेल. इथे चांगला बॉल. चांगला बॉल यावेळी, परंतु पाहूया टेक्निकल टीम कडून डिसिजन आमच्यापर्यंत जरूर येईल. रोहिदासजी धुले. टॉस जिंकलाय तो. अंतरट आपला निर्णय आमच्यापर्यंत येऊ द्या. Yes, officially it is no ball. अमर असोसिएशनच्या नियमानुसार ती लागली जाईल. एडब्ल्यू टीम हे नियम सांगतोय. पहिल्या दिवशी पण लागली होती. 2 रनांची पॅनल्टी प्लस नो बॉल. नो बॉल वरती आलेल्या धावा म्हणजे या 3. नेक्स्ट बॉल फ्री हिट, बॉलर बाद. धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती 23 या आकड्यावरती.
11 बॉल 29 ची गरज आहे आता. गोलंदाज रुपेश आपण पाहतोय आता गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. सिंगल जरूर आले, डबलला कन्वर्ट केलंय. झेल जरूर टिपला होता परंतु फ्री हिटचा बॉल पूर्णपणे फायदा घेतलाय सध्या तरी मी म्हणेल या बॅटरने. या 2 धावा येतील आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले आहे, जाऊन पोहोचले अद्याप पर्यंत 25 या आकड्यावरती. 25 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. हा बॉल आलाय डॉट. फ्रंट फूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न थोडा अंगलट आला. नॉन स्ट्रायकरचा खेळाडू अति घाई करण्याचा प्रयत्न जरूर करत होता. येस इट इज वाईड. वाईडच्या अतिरिक्त बाहेर आपण पाहतोय अगदी क्रीजच्या बाहेर अतिरिक्त बॉल फेकलाय, जिथे मात्र 26 धावा धबलकावरती पाहायला मिळत आहेत. थोडंसं प्रेशर जरूर क्रिएट असेल. आणखी एक वाईड पाहायला मिळतोय. 27 धावांचं लक्ष अद्याप गाठलं गेलंय. षटकाचा विचार करायला गेलं 3 बॉल अजून शिल्लक आहेत. चांगला फटका यावेळी मात्र क्षेत्ररक्षक तैनात प्रसाद उचलणार, फेक करणार, तत्पूर्वी एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या मदतीने 28 धावांचं लक्ष अद्यापर्यंत पार केलंय. चांगला फटका यावेळी फ्लिप केलाय, बॉलला उंची दिली आहे. इथे मात्र परतावं लागेल या बॅटरला. 1 मोर विकेट डाऊन. विकेट नंबर 3 बॅक टू डगआउट. तिसरा खतरा. प्रतीक नावाचा हा बॅटर परतीचा प्रवास करेल. लास्ट बॉल यावेळी आपण पाहतो या षटकातला. इथे सुद्धा कोणतीही धाव धावफलकावरती नाहीये. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलेली आहे ती यावेळी 28 या आकड्यावरती. विजयासाठी विचार करायला गेलं तर 6 बॉल 24 ची आवश्यकता आहे.
हा चांगला फटका आहे. प्रसाद चेंडू खाली येईल. ऐन मोक्याच्या वेळी वाजली जाते घंटा. यावेळी मात्र विकेट इथे. आता प्रेशर मध्ये क्रिकेट असेल वंजारवाडी टीमचा आणि अगदी खुशीमध्ये असेल ती मात्र एदवली टीम. उदयने आणखी एक विकेट नोंदवली तर संजय बदे यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राइज. पाच बॉल 24 ची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये कलाटणी द्यायची असेल तर मात्र या ठिकाणी मोठी फटके अर्जित करावे लागतील. अन्यथा मात्र अगदी मी म्हणेल सामन्यावरची पकड मजबूत केलंय. या येथील 2 धावा. समीकरण थोडं जवळ आणण्याचा प्रयत्न केलाय वंजारवाडी टीमने. अजूनही 4 बॉल आणि 22 ची आवश्यकता आहे. निर्णायक बॉल. इथे 4 धावा आल्यात. मी म्हटलं तर निर्णायक बॉल आहे. अजूनही 18 धाव संख्येची आवश्यकता आहे. 3 बॉल आणि 18 ची गरज आहे. इथे मात्र सामन्यावरची पकड मजबूत केली. आता यंगस्टार एदवली टीमने सिंगल आली आहे. सामन्यात आता औपचारिकता शिल्लक असेल. एवढी मोठी चुकी उदयच्या बाबतीत आता मैदानात घडेल हा जरा प्रश्नचिन्ह आहे. परंतु या प्रश्नाचं उत्तर सध्या या 2 बॉल मध्ये उदय देईल. चांगला बॉल. डॉटची संगता घे. वाईट. आणखी एक करामत या ठिकाणी पाहायला मिळते. हा चांगला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. औपचारिकता सामन्यात शिल्लक आहे. संपूर्णपणे सामना क्लोज होता त्याला ओपन केलं जात आहे. ते मात्र गोलंदाज उदयच्या माध्यमातून लास्ट बॉल ऑफ दिस मॅच आणि अगदी विजयापासून फार मोठा लांबवर प्रवास यावेळी वंजारवाडी टीमला करावा लागतोय. अर्थातच आपलं या ठिकाणी गोड गोड कौतुक असेल. या स्पर्धेत आपण सहभाग नोंदवलाय आणि अभिनंदन असेल ते मात्र टीम यंगस्टार हिदवली हा सामना विजयी झाल्याबद्दल. दरम्यान चला विनंती करेल या ठिकाणी आंतरट आणि त्याच्या विरोधात उंबरकांड दोन्ही टीमने आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी करायची. आंतरट टीम डिसिजन काय? बॅटिंग आहे. चला उंबरकांड टीम आपण फिल्डिंग सजवा. विलंब लावू नका. दोन्ही टीमला विनंती आहे. आणि या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रसाद ठरलाय सामनावीर.